नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवरती नवीन असणार तर प्लीज मित्रांनो चॅनलला नक्की सबस्क्राईब करून द्या. चला, आता मेन म्हणजे आता जेवण काय बनवायचं. आता जस्ट ऑफिसमधनं आलो मी. म्हटलं आता जेवण काय बनवायचं. चला म्हटलं आपल्याला आता दुसरं काय नको. आज बुधवार पण आहे, उद्यापासून श्रावण पण चालू होत आहेत. चला म्हटलं चिकन घेऊन जाऊया. 50 रुपयाचं चिकन घेऊन आलोय मित्रांनो. आता कसं बनतं काय नाही बनवण्याचा ट्राय करतोय मी. याच्या आधी म्हणजे 1-2 वेळा बनवलंय मी. पण चला आता तुम्हाला पण दाखवायचं ते चिकन मी कसं बनवतो काय नाही. तुम्ही पण एकदा बघून घ्या मित्रांनो. आता म्हणजे ऑफिस मधून आल्यावरती खूप थकायला होऊन जातं, पण आता ऑप्शन नाही ना, पोटासाठी काय ना काय तर बनवायला लागणार आहे. आता डाळ भात वगैरे ते पण लावणार जे म्हटलं. उद्या गुरुवार आहे तर उद्या बघू डाळ भात वगैरे बनवूया म्हटलं. तर आता चिकन घेऊन आलोय. ग्रेव्ही वाला चिकन बनवतो, त्याच्यासोबत भात वगैरे ते पण बनवून घेतो आता. चला आता ते चिकन वगैरे बनवून घेतो मी. हे बघा, आता मस्त एक कांदा आणि एक टमाटर घेतलंय, थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे. आणि इकडे आपलं हे चिकन आहे. आता हे चिकन वगैरे धुवून घेतो मी. त्याच्यानंतर हे आपले बारीक कांदा करून बारीक टमाटर कापून मी आपलं येल्लो कलरचं रस बनवून घेतो. कसं आहे ते पिवळं रस आधी बनवायला लागतं का, त्याला म्हणजे व्यवस्थित शिजायला पाहिजे ना ते. म्हणजे असं पण नाही टाकू शकत, ते आधी पिवळं रस बनवून घेतो. त्याच्यानंतर मग ते मसाला वगैरे टाकून ते ग्रेव्ही वगैरे बनवतो. मग चला तर आता मी कशी बनवतो काय नाही, तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो. आता चला मी कांदे टमाटर बारीक कापून घेतो आणि आता हे चिकन साफ करून घेतो आता. चला तर मित्रांनो, आता हे आपले कांदे वगैरे बघा कट करून झालेले आहेत. आता हे कांदे, हे टमाटर आणि आपली कोथिंबीर, आता हे आणणारच बनवायचं म्हणून हे कट करून ठेवलंय. जास्त नाही, अर्धा टमाटर, अर्धा टमाटर आणि अर्धा कांदा कापून ठेवलाय. आणि इथं हे आपले चिकन, हे बघा हे आता हे चिकन साफ करून घेतो पूर्ण. आता गायत्रीला पण फोन केला होता. ते गायत्री ते पण हॉस्पिटलला गेले होते. ते सिटी स्कॅन वगैरे डॉक्टरने करायला लावलं होतं. तर आज सकाळीच गेली होती गायत्री पण. तर त्यांचं ते सिटी स्कॅन वगैरे झालं, ते रिपोर्ट वगैरे घेण्यासाठी उद्या जाणार आहे. आता तिचं म्हणजे ते सिटी स्कॅन मध्ये डोकं दुखत होतं, म्हणजे डोकं दुखत होतं तिचं, त्याच्यासाठी ते सिटी स्कॅन करायला लागलं. बघू आता तिचं तर ते रिपोर्ट मध्ये काय येतं काय नाही, तिला काय चष्मा लागतो का काय ते पण बघायला लागणार आता. झालंय आपले चिकन पण पूर्ण साफ करून झालंय. हे बघा आता चिकन पण पूर्ण जास्त नाही आणलंय मित्रांनो, फक्त 50 रुपयाचं चिकन आणलंय. चला आता बनवून घेतो इथं मी. दुपारी पण काय नाही मित्रांनो, दुपारी पण जास्त काय खाल्लं नाही कॅन्टीन मध्ये, कारण की ते बाहेरचं खाल्लं ना मला ऍसिडिटीचा त्रास होतो. मी आपली ती खिचडी घेऊन जाणार होतो, पण खिचडी मी नाश्ता वगैरे करून घेतला. रात्रीची तुम्ही खिचडी बघितली ना, त्याचा नाश्ता करून घेतला. तर चला तर म्हटलं आता भूक पण लागलेली होती, तर चिकन बनवून घेऊया म्हटलं. चला आता इथं गॅसवरती आपली कढई वगैरे ठेवून दिली आहे. हे आपलं चिकन वगैरे आता हे टाकून देतो. आधी काय टाकायला लागणार मला, तेल वगैरे टाकून देतो आता त्याच्यामध्ये. थोडस तेल टाकून पूर्ण बॉईल करून घेतो त्याला व्यवस्थित. जास्त काही तेल टाकत नाही, आपलं 1 चम्मच तेल बस झालं, जास्त काही टाकत नाही त्याच्यामध्ये. नंतर ही कढई पण गरम झालेली जी आपली, आता त्याच्यामध्ये चिकन टाकून देतो आता. हे होतंय आपलं चिकन, याला थोडं फ्राय करून घेतो या चिकनला. त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये कांदे आणि टमाटर वगैरे टाकूया. बघा असं पूर्ण चांगल्या प्रकारे फ्राय करून घेतो आधी. त्याच्यानंतर आपले कांदे आणि टमाटर टाकून देतो. बघू आता कसं बनतं काय नाही. खिचडी तर मित्रांनो चांगलीच बनली होती, खायला पण टेस्ट एक नंबरच होती, चांगलीच लागत होती. आता थोडी वरून कोथिंबीर टाकून दिली आणि आपली हळद हळद पण टाकून देतो आता थोडीशी. आता गायत्री जशी बनवते मित्रांनो तसं बनवतोय आता, कारण की गायत्री नेहमी बनवत असते ना, तर मी बघत राहतो कशी बनवते काय नाही. आता हळद टमाटर कांदे कोथिंबीर सर्व टाकून झालं. आता त्याच्यामध्ये थोडस मीठ टाकून देतो. ते गेलं त्याच्यामध्ये. आता मीठ, याला थोडं आता असं बॉईल होऊ देतो.
म्हणजे पाणी काय लगेच नाही टाकणार, 5 मिनिटांनी पाणी टाकायला लागणार तिथं. तो थोडस म्हणजे गरम होईपर्यंत. हे बघा आता आपलं असं हे चिकन होत आहे मित्रांनो. आता बघू, आता त्याच्यामध्ये आता थोडस म्हणजे पाणी नंतरच टाकणार आहे मी. आधी पूर्ण त्याला असं फ्राय करून घेतो थोडस. मग त्याच्यानंतर आता आपल्याला परत ते कांदे टमाटर वगैरे ते घ्यायचे ते ग्रेव्ही बनवण्यासाठी. मित्रांनो कमेंट्स करून नक्की सांगा की माझं चिकन कसं बनतंय काय नाही. खिचडीला मस्त तुम्ही सांगितलं की छान बनवली. बऱ्याच जणांनी म्हणजे सजेस्ट पण केलं की पुढच्या टायमाला खिचडीमध्ये हे टाका ते टाका. तर आता मी अशा प्रकारे आपलं चिकन बनवतोय. आणि गायत्री तू जरी व्हिडिओ बघत असेल सुरतमध्ये राहून तर तू पण नक्की कमेंट्स करून सांग तर माझं चिकन कसं बनलंय. तर खिचडीला तर काय बोललीच नाही, रिप्लायच दिला नाही, तू फक्त फोन केला होता. नाही तर गायत्री पण व्हिडिओ बघते मित्रांनो, तर गायत्रीला पण सांगणार आहे मी की माझ्या व्हिडिओला पण कमेंट्स कर की मी चिकन कसं बनवलंय काय नाही. अजून थोडं 2 मिनिटं राहू देतो मित्रांनो तिथं. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मग थोडंसं पाणी वगैरे टाकणार. हे बघा मस्त अर्धा कांदा आणि अर्धा टमाटर मी काढून ठेवलेला आहे ते ग्रेव्ही बनवण्यासाठी. हे कसं आहे म्हणजे जास्त वास वगैरे काही येणार नाही त्याच्यासाठी मी असं हे व्यवस्थित बॉईल करून घेतोय. मग त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये टाकूया हां अर्धा बॉटल तरी पाणी टाकूया त्याच्यामध्ये. चला आता हे तेलामध्ये पूर्ण फ्राय वगैरे आता व्यवस्थित होतंय ते. आता आपण त्याच्यामध्ये टाकूया पाणी. मग आपलं पिवळं रस्सा रेडी होऊन जाईल आपला. एवढं अर्धी बॉटल टाकूनच दिली आहे पाणी. म्हणजे कसं आहे नंतर ग्रेव्हीमध्ये पाणी वगैरे टाकायलाच नको, मग हेच पाणी त्याच्यामध्ये वापरून घेईल. असंच राहू देतो, मग अजून टाकायला लागेल कदाचित पाणी थोडंसं. याच्यामध्ये आता कसं आहे पूर्ण व्यवस्थित म्हणजे बॉईल होऊन जाईल ते. एवढं पाणी टाकून दिलंय आता. आता आपण मसाला वगैरे रेडी करूया मित्रांनो. आता ते कांदे टमाटर परत कापायला लागतील, कोथिंबीर अद्रक लसूण हे सगळं घ्यायला लागेल आणि मिक्सरमध्ये दळायला लागेल ते. आता तोपर्यंत याला आता बॉईल होऊ द्या व्यवस्थित. चला तर मित्रांनो आता आपलं मी मसाला बनवून घेतोय. म्हणजे त्याच्यामध्ये कांदा टमाटर अद्रक आणि थोडं ते आला पेस्ट आहे अजून थोडस. ते माझ्या मध्ये आता लसूण वगैरे काही घेत नाही, फक्त कांदे टमाटर कापून घेतो आणि थोडस अद्रक आणि एक मिरची टाकून ते दळून घेतो पूर्ण. म्हणजे आधी कांदा वगैरे दळून घेतो किंवा टमाटर पण बघतो त्याच्यामध्ये आता पूर्ण मिक्सर मध्ये इथं दळून घेतो आता कांदा टमाटर. बघतो आता या शुक्रवारी जर जमलं तर मी सुरत जाऊन येईल. आता ते डॉक्टर काय म्हणतात काय नाही ते. जर परत ते ग्लुकोज वगैरे लावायचं म्हटलं तर गायत्रीला तर परत मला तिथं जायला लागणार. मग त्यासाठी आता शुक्रवारी परत जाऊन येतो म्हटलं. काय नाही आता मेन म्हणजे चिकन बरोबर खायचं काय तर बघतो आता 1-2 पाव घेऊन येईल. नाहीतर आता भात वगैरे बनवून घेतो मग त्याच्या बरोबर थोडासा भात वगैरे लावून घेईल. मेन म्हणजे चुकलं माझं, हे बघा गॅस खाली होता इथं, मी भात ठेवायला पाहिजे होता पण तिथं काय भात ठेवलाच नाही मी. जाऊ द्या आता पहिले हे तरी बनवून घेतो मग नंतर भात वगैरे बनवतो बरं. भात तर काय नाही मित्रांनो बनवताच येतो, भात वगैरे बनवताच येतो. आता फक्त आपल्याला मेन म्हणजे हे पूर्ण दळून घ्यायला लागेल आपल्याला. तसं काय नाही, थोडे जाड कापले तर ते मिक्सर मध्ये दळायचं आहे आपल्याला. आधी पूर्ण हे जाड असं दळून घेतोय. हे बघा इथं आता मिक्सर मध्ये इथं कांदे टाकलेले तिथं. आता हे टमाटर कोथंबीर आणि थोडंसं अद्रक घेतलं कारण की आला लसूणची पेस्ट आहे मी ते टाकणारच आहे. आता हे सगळं इथं मिक्सर मध्ये दळून घेतो आणि आपली एक मिरची घेतो. आता हे बघा ही मिरची पण इथं टाकून देतो कारण की मिरचीला पण कसं तिखट वगैरे ते थोडी चव येऊन जाईल. तर ते टाकून देतो. आता हे पूर्ण एकत्रच दळून घेतो कारण की वेगवेगळं दळण्यापेक्षा काय एकत्रच त्याच्यापेक्षा दळून घेतलेलं बरं राहील. मित्रांनो नक्की सांगा मी म्हणजे कसं बनवतोय काय नाही, तुम्ही सजेस्ट पण करा म्हणजे पुढच्या टायमाला मला बनवता येईल असं ते बघतो. बरं आता हे मिक्सर मध्ये आता दळून घेतो, हे पूर्ण मिक्सर मध्ये दळून घेतो. आता खाली पडतंय वाटतं, ते जास्त बॉईल होत आहे ना ते. आता
खरंच बाईचं काम म्हणजे बाईला जमतं, प्रत्येकांना म्हणजे हे काम म्हणजे जमणं म्हणजे अवघडच आहे ते गोष्टी खरंच. कारण की एवढं ऑफिस मधनं माणूस थकून दमून येतं, त्याच्यानंतर या सगळ्या गोष्टी करत राहा. आता ऑप्शन पण नाही, करायला लागणार. ती काय म्हणजे डॉक्टरच्याच कामासाठी गेली गायत्री पण तिकडे, तर मला आता ते करायचं भागच आहे, ते करायला लागणारच ते. बरेच जणांनी सांगितलं की तुम्ही रात्रीची खिचडी खाऊ नका, बाहेर जाऊन खा. बरेच जणांनी कमेंट्स वगैरे केलेत. ते बाहेरचं मित्रांनो, मी जर बाहेरचं जर खायला गेलो ना, तर मेन म्हणजे मला ऍसिडिटीचा जास्त त्रास आहे. म्हणजे थोडंसं पण बाहेरचं खाल्लं ना मी, लगे ऍसिडिटी होते. आता गायत्री आली ना, गायत्रीला पण म्हणजे मी जास्त तिखट वगैरे काय बनवायला लावत नाही तिला. तिला नेहमी सांगतो की थोडंच बनव, कारण की ते जास्त तिखट खाल्लं की ते पण ऍसिडिटीचा प्रॉब्लेम, आणि जास्त तेलकट खाल्लं तरी ऍसिडिटीचा प्रॉब्लेम. चला हे पूर्ण आता दळून घेतो. चला आता वाटतंय मला चांगल्या प्रकारे दळून झालेलं आहे मित्रांनो. इथं हे बघा, आता एकदम मस्त दळून झालेलं आहे इथं. आता याला म्हणजे परत दळायची काही आवश्यकता नाहीये. मी त्याच्यामध्ये पाणी टाकणार होतो, नंतर समजलं ते कांदा टमाटर म्हणलं तर पाणी येतच बाहेर. तर आता चला, आता इथून हे पूर्ण आता दळून झालेलं आहे आपलं. हे बघा, सध्या इथंच राहू देतो मी. आणि जास्त काही दळलं नाही मित्रांनो, थोडंच दळलंय, कारण की आपल्याला ग्रेव्ही जास्त नाही बनवायची, थोडीशीच ग्रेव्ही बनवायची. कारण की उद्या गुरुवार पण आहे, मी गुरुवारचं खात नाही मित्रांनो. त्यासाठी आपलं जे काय आहे आता थोडंसंच बनवलं, आता पुरतं जे होईल ते थोडंसंच बनवून घेतलं. हे बघा मस्त झालंय इथं आपलं हे रेडी. आता बघा इकडे बघा, या बघा आता हे आपलं इथे चिकन पूर्ण बॉईल होतंय आता. म्हणजे ऑलमोस्ट झालेलं आहे, चांगल्या प्रकारे बॉईल झालेलं दिसतंय का आता. आता मला काय करायचंय, आता ही चिकन तर इथं बॉईल होतच आहे आता. आता मला याच कढईमध्ये फक्त मी चिकन ते साईडला काढून घेईल. त्याच्यानंतर याच कढईमध्ये हा मसाला वगैरे, त्याच्यानंतर चिकन मसाला वगैरे हे सर्व टाकून, आणि ते चिकनचं पाणी चिकन टाकून मग होऊन जाईल आपलं चिकन रेडी. त्याच्यानंतर आता या साईडला मी भात लावून दिला. आता गायत्री, तू पण बघते व्हिडिओ, जरा कमेंट्स वगैरे कर, कसं बनवतोय काय नाही. तू तर काय तिथं आहेस. आता बघतो गायत्री, म्हणजे तुला व्हिडिओच्या माध्यमाने सांगतोय की मी पण बघतो आता या शुक्रवारी किंवा या शनिवारी येण्याचा प्रयत्न करतोय मी तिथं. जर सुट्टी भेटली तर सोमवारची पण सुट्टी काढून घेईल. जर नाहीच जमलं तर मग डायरेक्ट पुढच्या शनिवारी रविवारी येईल मग तुला घेण्यासाठी. चला तोपर्यंत आता मी चिकन बनवून घेतोय. आता तू तू राहिली असती तर तू सगळं बनवून रेडी ठेवलं असतं, बरोबर की नाही. पण ठीक आहे, आता मला मेन म्हणजे चपात्या बनवता येत नाही मित्रांनो. तर चपात्या वगैरे काय बनवत नाही मी, या चिकन बरोबर भातच खाऊन घेतो. कारण की काल पण खिचडीच खाल्ली, आणि आज आपलं हे भात आणि हे बनवून घेतो. तरी प्रयत्न करेल मी, चपात्या कशा बनवतात काय नाही तरी प्रयत्न करतो मी. चपात्या मला येतात का बनवता, काय नाही, ते नुसतं रगडायचं असतं ते पीठ वगैरे, त्याच्यानंतर काय बोलतात ते पाणी वगैरे टाकून मग ते व्यवस्थित बघतो, ट्राय करेल आधी मी. मला चपात्या येतात का बनवता, बनवू शकतो म्हणजे असं नाही की नाही बनवू शकत. बघतो आता, प्रयत्न तर करेलच चपात्या बनवण्यासाठी. तोपर्यंत आपलं पहिले चिकन बनवून घेऊया, ते महत्वाचं आहे आपल्याला चिकन. बघतो आता ते चिकन कसं झालंय काय नाही. चटका लागून जातो मित्रांनो खरंच. म्हणजे ज्या मायमावली तर किचन वरती जेव्हा जेवण बनवत असणार, तेव्हा म्हणजे त्यांच्या हाताला किती चटके लागत असणार, तेव्हा ते आपल्या ताटामध्ये जेवण येतं. खरंच म्हणजे जे काम म्हणजे जे आपली आई असो किंवा आपली पत्नी असो, कोणी ना कोणी किचन मध्ये जेव्हा काम करत असतं, आपण तर नुसतं त्यांना घाई करतो की लवकर बनव जेवण, लवकर बनव. पण त्यांना इथं किती त्रास होतो ते त्यांनाच माहिती. आता मी स्वतः बनवतोय, स्वतः अनुभवतोय प्रत्येक गोष्टी, तेव्हा मला प्रत्येक गोष्टी समजतात. आता ठीक आहे, बघू आता, नाही लाजे करायला तर लागणारच आहे आपल्याला. दाखव इकडे, हे बघ चिकन मस्त आपलं इथं बॉईल झालेलं आहे मित्रांनो. तरी अजून राहू देतो 5 मिनिटं, मला नाही वाटत अजून शिजलेलं नसेल ते. हे बघा, हा खूपच गरम लागतंय ते. ठीक आहे, म्हणजे झालेलं आहे चांगल्या प्रकारे तसं, तरी पण अजून 5 मिनिटं राहू देतो माझ्या मते. हे बघा पाणी पण आहे त्याच्यामध्ये, थोडा गॅस फास्ट करून देतो आणि 5 मिनिटं राहू देतो इथं. या गॅसवरती आता भात बनवून घेतो मित्रांनो एका साईडला, कारण की ते चिकन होईपर्यंत आता आपला भात पण बनवून जाईल इथं. पाणी काही जास्त टाकत नाही, नाहीतर पूर्ण असं म्हणजे एकदम घाटासारखं होऊन जाईल. हे बघा इकडे आपले तांदूळ पण रेडी आहेत. भात पण म्हणजे तांदूळ पण काही जास्त घेतलेत नाही मित्रांनो, थोडेच घेतलेत तांदूळ. कारण की कसं आहे, ते उगीच वेस्ट होऊन जातील ना, ते जास्त घेतले नाही. आणि पाव वगैरे घेऊन येईल पाव सोबत, आणि हे आपले
तांदूळ आहेत ते आपले भात वगैरे बनवून घेतो आता इथं. हे बघा मस्त अर्धा, म्हणजे अर्धा नाही, हा अर्धा ग्लास, 1 ग्लास समजा तुम्ही 1 ग्लास पाणी टाकलं आहे, त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकून दिलं आहे. अजून तरी थोडंसं तेल टाकून देतो अजून, नाहीतर कसं आहे भात नाही तर खाली लटकून जातो, नाहीतर पूर्ण जळून जाईल तो. तर आता ते आपण भात बनवून घेऊया. तिला आता मस्त आपला आपण अजून 5 मिनटं, म्हणजे काय 10-15 मिनटं लागतील भात पण रेडी व्हायला. भात पण आपलं रेडी होऊन जाईल. चिकन बॉईल होईपर्यंत आपलं भात रेडी होऊन जाईल. चिकन झालंच असेल आता. मी गॅस थोडा म्हणजे बंदच करून देतो आता गॅस, कारण की चांगल्या प्रकारे बॉईल झाला असेल ते आता. तोपर्यंत आपला भात इकडं बनत राहील. त्यामुळे याच्यावरती आता एक प्लेट ठेवून देतो, म्हणजे कसं आहे त्याची वाफ वगैरे बाहेर जाणार नाही. तो आपला त्या साईडला भात बनत राहील. आता या साईडला मी आपलं चिकन बनवून घेतो. इथं चांगल्या प्रकारे आपलं चिकन आता बॉईल झालेलं आहे मित्रांनो. हे बघा मस्त झालेलं आहे चिकन. हे बघा असं, म्हणजे हे बरं आहे, तेवढं तरी हातातनं तुटून जात आहे, म्हणजे चांगल्याच प्रकारे बॉईल झालेलं आहे आता इथं. आता याच कढईमध्ये आपल्याला आता ते मसाला वगैरे सर्व टाकायचं आहे, त्याची ग्रेव्ही बनवून नंतर त्याच्यामध्ये आपल्याला चिकन टाकायचं. चला मी आता याच्यामध्ये बनवतो ग्रेव्ही आता. त्याच्यामध्ये मी आता 1 चम्मच तेल टाकलेलं आहे, कारण की तेल जास्त टाकलं नाही, ऑलरेडी त्या पिवळ्या रश्यामध्ये तेल टाकलेलं होतं. मी आपलं 1 चम्मच इथं तेल टाकून दिलं आहे. नंतर हे आपले कांदा, टमाटर, आला लसूणची पेस्ट हे सर्व आता त्याच्यामध्ये टाकून दिलं आहे मित्रांनो. आता बघा आता याला थोडंसं आता बॉईल होऊ देतो, याला म्हणजे 2-3 मिनटं बॉईल होऊ देतो. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये तिखट, हळद वगैरे ते आता सर्व टाकतो. हळद काही जास्त टाकणार नाही, हळद थोडंच टाकणार. फक्त आपले चिकन मसाला, तिखट हे सर्व टाकतो आता त्याच्यामध्ये. तो त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकायची आवश्यकता नाही, आता कोथिंबीर वरून टाकली तर चालतं. चला मी आता थोडंसं तिखट टाकून घेतो त्याच्यामध्ये. हे बघा हे तिखट आहे, तिखट टाकून देतो. जास्त तिखट टाकत नाही, नाहीतर मला कसं आहे जास्त तिखट आवडत नाही, म्हणून मी आपल्या पद्धतीने थोडंसं तिखट टाकणार आहे, जास्त तिखट नाही टाकणार त्याच्यामध्ये. हे बघा एवढं तिखट. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये टाकायला लागणार आहे चिकन मसाला. आता हा आपला ही चिकन मसाला, थोडा चिकन मसाला जास्त टाकून देतो, कारण की टेस्ट एक वेगळीच असते चिकन मसाल्याची. मी 1.5 चम्मचपर्यंत आपला चिकन मसाला टाकला आहे मी त्याच्यामध्ये. आता याला थोडंसं असं बॉईल होऊ देतो आता. हे बघा इकडे पण आता भात रेडीच होतो. आता हे थोडंसं आता 2 मिनटं बॉईल होऊ देतो त्याला. त्याच्यानंतर आपलं हे चिकन टाकूया आपण त्याच्यामध्ये. आता मीठ काही नाही मित्रांनो, मीठ नंतरच टाकायला लागणार. या मसाल्यामध्ये काही मीठ टाकत नाही, मग ते चिकन वगैरे टाकल्यानंतरच वरून मीठ टाकून देईल. तरी पण आपलं त्या पिवळ्या रश्यामध्ये तर मीठ टाकलेलंच आहे, तरी अजून परत थोडंसं मीठ टाकून देतो याच्यामध्ये, कारण की याची पण एक चव एक वेगळीच मसाला. मेन म्हणजे आपल्याला मसाला महत्त्वाचा असतो मित्रांनो. चला टाकून दिलं आहे आपल्याला, म्हणजे जेवढं लागेल आपल्या चवीप्रमाणे जेवढं लागेल तेवढं टाकू शकतात तुम्ही पण. तुम्हाला तर काही नाही मित्रांनो, माझ्यापेक्षा चांगलंच बनवता येत असणार, पण मी आपलं जसं बनवतोय तुम्ही बघून घ्या फक्त मी कसं बनवतोय काय नाही. मी असं म्हणत नाही की मी जसं बनवतोय तसंच तुम्ही पण बनवा. मी फक्त एक आपलं म्हणजे मला पण येतं का बनवता. आतापर्यंत स्वतःपुरताच बनवत होता आतापर्यंत, म्हणजे याच्यानंतर तुम्ही बघणार आहेत तर मग त्याच्यानंतर तुम्ही कमेंट्स वगैरे करता तर ते खूप भारी वाटतं मला, की चला बाबा मला पण काहीतरी येतं बनवता. तर कमेंट्स करून नक्की सांगा मित्रांनो चिकन कसं बनतंय काय नाही. आणि याच्यानंतर जर मला बनवायचं राहिलं तर ते कसं बनवायचं काय नाही ते पण तुम्ही नक्कीच सांगा. होतंय म्हणजे चांगल्या प्रकारे होतंय ते. आता भात पण झाला आहे, म्हणजे भात पण होतोय रेडी. इकडे चिकन पण रेडी होणार. मला फक्त 2-3 पाव घेऊन यायला लागतील. पाव घेऊन येतो मी आता. माझ्यामध्ये थोडंसं तिखट टाकायला लागणार असं. थांबा टेस्ट करून बघतो बरं मी कसं लागते काही नाही, कारण की नंतर जास्त तिखट होऊन जाईल त्याला काही अर्थ नाही राहणार. बघा आता त्याच्यामध्ये चिकन वगैरे आपलं टाकून झालंय मित्रांनो. आता पूर्ण असं अशा प्रकारे आता ग्रेव्ही बनते ही. हे बघा मस्त लाल लाल पण दिसतंय मित्रांनो, ते खूप महत्त्वाचं आहे, कारण की ते तिखट वगैरे टाकलेलं होतं सर्व. त्याच्यामुळे आता हे थोडं 5 मिनटं राहू देतो. थोडं म्हणजे असं हे बघा पाण्यासारखं वाटतंय थोडं. आता ग्रेव्ही वगैरे बनत राहील त्याची.
थोडं 5 मिनिटं राहू दिलं म्हणजे कसं पूर्ण असं घट्ट होऊन जाईल ते, एकदम ग्रेव्ही टाईप होऊन जाईल ते. आपल्याला मेन तर ग्रेव्ही पाहिजे. हे चटके लागतात नाही यार एवढे खूपच. चला त्याच्यानंतर आपण वरून मस्त ते ग्रेव्ही बनल्यानंतर कोथिंबीर टाकून देणार त्याच्यामध्ये. आता आपण सगळं टाकून झालंय त्याच्यामध्ये, चिकन मसाला, तिखट, हळद, मीठ सगळं टाकून झालंय. आता आपलं इकडे रेडी होतंय. इकडे पण भात बघा मित्रांनो रेडी झालेला आहे. जे आहे इकडं भात, हे बघा भात पण चांगल्या प्रकारे रेडी झालाय. मी आता गॅस बंद करून देतो आणि याला थोडा असं वाफेमध्ये राहू देतो, म्हणजे ते वाफेमध्ये तो अजून थोडासा असा फुगून जाईल. आता काय करा ना, आता इथलं बरं करणं तर पडी जाते, काय करा नाही. आता बराच लोक करत असच, तर आपले पण करायला काय हरकत आहे. तर माझ्या मते याच्यावरती आता थोडं झाकण ठेवून देतो. झाकण ठेवल्यानंतर कसं त्याचं ते बॉईल होत राहील आणि गॅस मेन म्हणजे कमी करून देतो आता गॅस. चला ते बॉईल होत राहील आता. चला मित्रांनो, आता ते चिकन वगैरे आता ते बनतच राहणार आहे मित्रांनो आता, कारण की बराच वेळ पण झालेला आहे आता. तर आता भात पण आपला तयार झालेला, जे चिकन पण तयार झालेली, जे ग्रेव्ही आता म्हणजे पूर्ण रेडी झालेलीच आहे. तर प्लीज मित्रांनो तुम्ही कमेंट्स करून नक्की सांगा की माझं चिकन कसं बनलं काय नाही. जसं आपलं घरगुती म्हणजे घरगुती बनवलेलं आहे, म्हटलं हॉटेलमधून आणण्यापेक्षा आपलं घरगुती बनवलेलं कधी पण चांगलं मित्रांनो. ठीक आहे, चालेल मित्रांनो. चला बाय बाय, भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तर प्लीज मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब नक्की करून द्या. चला बाय बाय, भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.